रामबंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उद्या सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून निघणार, मनोज जरांगेंचा निर्धार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अजूनही संधी, त्यांनी संधीचं सोनं करावं, जुन्नरमधनं मनोज जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचे नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे का? मुख्यमंत्र्यांना वारंवार टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्द्यावरनं बावनकुळेंचा जरांगेंसह विरोधकांना खोचक सवाल। जरांगेंसोबत चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, समिती म्हणून जरांगेंची चर्चा करण्याचा प्रयत्न करू, राधाकृष्ण विखेंचं विधान। मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधव एकवटायला सुरुवात, मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात, आरक्षणाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचा इशारा। मुंबईच्या दादरमध्ये मराठा आरक्षणावरनं फडणवीसांच्या समर्थनार्थ राजकीय बॅनरबाजी, इतिहास कर्तृत्वाला साक्ष ठेवतो, लक्षात ठेवतो, बॅनरवरती लक्षवेधी मजकूर। ओबीसी महासंघाची आज महत्वाची बैठक, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर 35,000 महिलांचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडनं सलग 133व्या वर्षी आयोजन। लालबागच्या राजाचरणी भाविकांचं पहिल्याच दिवशी भरघोस दान, दागिन्यांची मोजदाद सुरू। आणि राज्यात आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, प्रशासनाकडनं विसर्जनाची तयारी पूर्ण। महत्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। उद्या सकाळी आझाद मैदानावरती उपोषण सुरू करणार, आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून निघणार, मनोज जरांगेंचा निर्धार। मराठ्यांनी लढताना थोडंसं संयमाने राहावं, जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन, तर आम्हाला अटी शर्ती घालू नका, फडणवीसांकडे मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अजूनही संधी, त्यांनी संधीचं सोनं करावं, जुन्नरमधून मनोज जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधव एकवटण्यास सुरुवात, मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात, आरक्षणाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावरती ठाम राहणार असल्याचा इशारा। मुंबईतील दादरमध्ये मराठा आरक्षणावरून फडणवीसांच्या समर्थनार्थ राजकीय बॅनरबाजी, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवरती लक्षवेधी मजकूर। धाराशिवमधून 50,000हून अधिक मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मराठा आंदोलक भूमिकेवरती ठाम। ओबीसी महासंघाची आज महत्वाची बैठक, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार। विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळून 15 जणांचा मृत्यू, विरारच्या मौजे नारंगी भागातील घटना, पोलिसांनी बिल्डरला केली अटक। लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहाटेपासूनच तुफान गर्दी, बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा। दगडूशेठ बाप्पांसमोर 35,000 महिलांचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून सलग 133व्या वर्षी आयोजन। आणि राज्यात आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण।
नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये बघूया 25 मिनिट 50 बातम्या. जाणीवपूर्वक एक दिवसाची परवानगी दिली. एक दिवसाची परवानगी म्हणजे आमची चेष्टा केली असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. निर्णय कोर्टाचा नाही, तुमच्या हातात होता हे सिद्ध झालं असंही जरांगे म्हणाले. बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही. समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. गोरगरिबांची मनं जिंकण्यासाठी फडणवीसांना योग्य संधी आहे. फडणवीसांनी या संधीचं सोनं करावं असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांचा अपमान करू नका. मराठ्यांची नाराजी अंगावरती घेऊन काय होईल हे लक्षात घ्या असा इशारा मनोज जरांगेने दिलाय. मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना फडणवीसांकडून अपेक्षा आहेत. आमच्यावरती अटी शर्ती घालू नका. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. मावळमधील तळेगाव चाकण महामार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे मोर्चा निघणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन मोर्चा आझाद मैदान मुंबईकडे रवाना होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून 50,000हून अधिक मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आज आणखीन मराठा आंदोलक हे मुंबईला रवाना होत आहेत. मुंबईतील उद्याच्या मोर्चामध्ये हे सगळे सहभागी होणार आहेत. सोलापूरमधूनही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत. उद्याच्या मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान रेल्वेने मुंबईला जाताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नसल्याचा निर्धार जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी केलाय. तर सरकार आंदोलनासाठी परवानगी वाढवून देणार असल्याचा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केलाय. तर जुन्नरमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. गणपती बाप्पा विराजमान होताच कोकणातील पारंपरिक भजन, जाखडी नृत्य आणि लोककलेचे सूर दुमदुमू लागले. लोककलेचं एकत्रित दर्शन घडावं यासाठी रामदास कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पुण्यात संभाजी भिडेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी दर्शन घेत गणपती बाप्पाची आरती केली. दगडूशेठ श्रींसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम आहे. ऋषीपंचमी निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. अथर्वशीर्ष पठणासाठी खासदार सुनेत्रा पवारांनी सुद्धा उपस्थिती लावली. गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. बाप्पांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दाखल झाले. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पांगारकर कुटुंबामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची 150 वर्षांची अनोखी परंपरा आज सुद्धा टिकून आहे. सामाजिक कार्यकर्ते हसमुख पांगारकर यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पासमोर देखावे साकारले जातात. यावर्षी पंढरपूरच्या विठुरायाच्या वारीचं दृश्य खास गणपती बाप्पासमोर साकारण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत गणेशोत्सवाचं औचित्य साधत भक्तिमय वातावरण रंगलेलं आहे. प्रसिद्ध मारुती मंदिर देवस्थानचे पुजारी सुधीर बुवा पुरी आणि डॉक्टर मंदार पुरी यांच्या निवासस्थानी खास भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. गणपती बाप्पासमोर भजनी मंडळींनी तल्लीन होत गीतं सादर केली आहेत. कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण दाटलेलं आहे. या उत्सवाच्या निमित्ताने कोकणातील पारंपरिक संस्कृती उजाळा घेताना दिसते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड परिसरात सादर होणारे जाखडी नृत्य या काळात विशेष आकर्षण ठरलेलं आहे. आणि चाकोल्यामध्ये वाजिद जमादार जखमी झालेला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. बदलापुरातील पुंडलिक नरेकर यांच्या घरी वृक्षारोपण करणारा बाप्पा विराजमान झालेला आहे. नरेकर कुटुंबियांनी बाप्पाच्या देखाव्यामध्ये निसर्गाचं आणि त्यात झाडांचं आपल्या
आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे हे दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. दरेकर कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेला बाप्पा स्वतः झाडं लावा, भविष्य बचाव असा संदेश देत आहेत. तर बाप्पाचं वाहन असलेला मूषक वृक्षांसाठी माती खत, तर एक मूषक वृक्षांना पाणी देतोय आणि देखाव्यामध्ये गणपती बाप्पा मोरया, निसर्ग भविष्य राखूया असा संदेश देणारं पोस्टर सुद्धा लावण्यात आलंय. पुढची बातमी बघूया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध छोटा मटका म्हणजेच सीएम वाघाला खडसंगी भागातून जेरबंद करण्यात आलेला आहे. ब्रह्मा या वाघासोबत झालेल्या झुंजीमध्ये मे महिन्यात छोटा मटका गंभीर जखमी झालेला होता आणि याच ब्रह्मा वाघाचा मृत्यू झाला होता. यानंतर अलीकडेच गायींच्या एका कळपावरती हल्ला करताना छोटा मटका पुन्हा एकदा जखमी झालाय. त्यामुळे या वाघाला सध्या जेरबंद करून उपचार करावे अशी अनेक स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव प्रेमींनी मागणी केलेली होती. त्यामुळे आता चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या ठिकाणी त्याच्यावरती उपचार केले जात आहेत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. मालेगावातील गिरणा धरण 83% भरलंय. तसंच चाणकापूर आणि हरणवारी या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गिरणा नदीला पूर आलेला आहे. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावतीच्या मोर्शी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणामध्ये 91% जलसाठा आहे. तर 24 तासात केव्हाही धरणाचे गेट उघडू शकतात. त्यामुळे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यातील नदीकाठांवरील गावांना अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केली. रात्रभर झालेल्या पावसामुळे बांदा शहरातील बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं. सध्या पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. तरी ढगाळ वातावरण असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे राधानगरी धरणाचे 5 दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. धरणातून 8,600 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.